आपल्याच कुटुंबियांपैकी एक खिलारे जेव्हा तिकडे ऍडमिट झाले होते हृदयरोगावरच्या आजारासाठी, त्यावेळेच्या शस्त्रक्रियेसाठी सुद्धा काहीतरी एक 10 लाखाची रक्कम घेण्यात आली. म्हणजे तुमच्याकडनं जमीन पण घेतली आणि उपचारसाठी खर्च पण घेतला. हे खरं आहे? नाही, आता त्यातलं तथ्य असं आहे, नाही त्यातलं तथ्य असं आहे की सोशल मीडियावर काय होतं माहिती का, सोशल मीडियावर एखादा मेसेज फॉरवर्ड झाला बरोबर तो त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा कोणीतरी ऍड करत असतं, कोणीतरी एडिट करत असतं आणि तो पुढे जात असतो. याच्यामध्ये तथ्य असं आहे, अंदाजे 2010 साली, आता मला एक्झॅक्टली साल आठवत नाही, बरं, स्वतः ज्यांनी जमीन दिली म्हणजे आमचे वडील भाऊसाहेब खिलारे, स्वतः भाऊसाहेब खिलारेंनी जमीन 1991 साली दिली. त्यानंतर 2000 अंदाजे 10 साली त्यांचं ऑपरेशन बायपास सर्जरी झाली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये. बरं. ती सर्जरी केली डॉक्टर सिनियर सर्जन आहेत डॉक्टर रणजित जगताप, आणि ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तिथं त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली आणि ते झाल्यानंतर त्याचं काही रितसर बिल असेल ते आपण 10 लाख रुपये नाही, ते 3.5 लाख रुपये आपण तिथे रितसर भरलेत. बरं. अजून एक किस्सा त्यातला मी सांगतो. रणजित जगताप डॉक्टरांना जेव्हा कळलं, त्यांची शेवटची विजिट होती, त्यांना जेव्हा समजलंय, ते शेवटच्या दिवशी जेव्हा डिस्चार्ज होणार त्या शेवटच्या दिवशी भाऊसाहेबांना भेटायला आले. मी त्या रूममध्येच होतो आणि आमची डिस्चार्जची तयारी चालू होती. मी बिल भरून रूममध्ये आलो, भाऊसाहेब बसलेले होते आणि आम्ही डिस्चार्जच्या तयारीत होतो की बाबा आता रुग्णालयात निघायचे. रणजित जगताप साहेब तिथं आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी भाऊसाहेबांच्या पायावर डोकं टेकवलं आणि आम्ही शॉक्ड होतो की बाबा एवढे मोठे सर्जन आहेत ज्यांनी डॉक्टर भाऊसाहेबांचं ऑपरेशन केलंय, ते म्हणजे पाय का पडतायत. मग ते उभे राहिले, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, त्यांनी ते म्हणले की बाबा भाऊसाहेब, मला माहित नव्हतं की बाबा ही जागा तुमची होती, तुम्ही पुरी सरकारला जागा दिली आणि त्या हॉस्पिटलमध्ये अनेक मी शेकडो ऑपरेशन इथं केले आहेत. त्या हॉस्पिटलच्या मूळ मालकाचं ऑपरेशन करण्याची पुण्य मला लाभली आणि ते पुण्य मला लाभल्याची कृतज्ञता मला व्यक्त करण्यासाठी मी इथं आलोय. मला तुमचे आशीर्वाद हवे. त्यांनी आशीर्वाद घेतले आणि ते गेले, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. म्हणजे असाही किस्सा खिलारेजी, नेमका हाच किस्सा जो सोशल मीडियावर आहे त्याच्यामध्ये डॉक्टर केळकर हे तिकडे व्हिजिटला आले होते आणि त्यांनी व्हिजिटिंगचे पण चार्जेस लावले, खरं आहे का? नाही, आता तुम्हाला गंमत सांगतो. आता त्याच्यात व्हिजिटिंगचे चार्जेस लावलेत का नाही, त्यांनी त्यांच्या ऑडिटमधनं किंवा त्यांच्या अकाउंट्समध्ये तपासावेत. आज ते नाकारत असतील म्हणजे मला डॉक्टर केळकर ही इज अ व्हेरी जेन्युइन पर्सन, म्हणजे त्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्या हॉस्पिटल बाबतीत मला काही तक्रार नाहीये. ही इज अ व्हेरी जेन्युइन पर्सन. पण ते जर असं म्हणत असतील तर त्यांनी त्यांचे अकाउंट चेक करावेत आणि घेतले असतील तर ते तथ्य बाहेर येईल, नसतील घेतले तथ्य बाहेर येईल. ठीक आहे, कारण त्याच्यानंतर त्या पुन्हा मी रेफरन्स सगळा सोशल मीडियाचा देतो, त्यामुळे चूक असेल तर तुम्ही दुरुस्त करा. कारण त्याच्या शेवटी ते खिलारे साहेब असं म्हणाले की आपण एका हाताचं दान देतो ते दुसऱ्या हाताला कळू देत नाही, आपली दानत आपल्यापाशी किंवा आपला नियम आपल्यापाशी, दुसऱ्याचा दुसऱ्यापाशी. पण खिलारेजी धन्यवाद, आपण हे सगळं सांगितलं आहे. एकदा समोर अधिकृतरित्या येणं गरजेचं होतं, कोणी ही जमीन दिली हे लक्षात येणं गरजेचं होतं. खिलारेजी काय बोलताय तुम्ही? प्रसन्नजी, अजून एक गोष्ट मला तुम्हाला बोला प्लीज. नाही प्रसन्न, हां नाही, मला अजून एक ॲडिशनल तुम्हाला करायचं आहे. एक अजून एक दुर्दैवी घटना, म्हणजे एक तुम्हाला शेवटचं सांगतोय. भाऊसाहेब जेव्हा गेले, हो बोला, ऐकतोय आम्ही. जेव्हा बोला तुम्ही. घेऊन आम्ही रात्री, भाऊसाहेब अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि हां अंदाजे 8 एप्रिलला रात्री 12च्या दरम्यान भाऊसाहेबांची तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडल्यानंतर भाऊसाहेबांना घेऊन आम्ही ॲम्ब्युलन्स कॉल केले. ॲम्ब्युलन्सचा कॉल आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये भाऊंना घेतलं आणि आम्ही दीनानाथ हॉस्पिटलला गेलो. पण तिथे गेल्यानंतर तिथे आम्ही सांगितलं ट्रीटमेंट चालू करायची. ताबडतोब त्यांनी चेक केलं आणि त्यांनी तिथे डिक्लेअर केलं की त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा भाऊसाहेबांचं निधन झालेलं आहे. आम्ही वी आर व्हेरी शॉक्ड अबाउट इट. म्हणजे आम्हाला शॉक बसलं की बाबा भाऊसाहेब आमच्यात नाही आहेत म्हणून. आता तिथे असं ठरलं की कारण घरी आमच्या आई होत्या, जवळ त्यांचं वय 75 आहे, तर आता हा शॉक कोणाला सहन होणार नाही आणि आता काय करायचं आम्हाला कळत नव्हतं. पण तिथे आमचे नातेवाईक जमा झाले आणि त्यांनी सांगितलं की आपण एक काम करू, रात्री बॉडी भाऊसाहेबांची आपण दीनानाथला ठेवू आणि सकाळी आपण त्यांना घेऊन घरी जाऊ आणि मग पुढच्या गोष्टी आपण करू, कारण निरोप देणं वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत. आणि मग तिथे ते फ्रंट डेस्क असेल किंवा तिथे जे अधिकारी होते हॉस्पिटलचे, त्यांना आपण विनंती केली की रात्री बॉडी आपण भाऊसाहेबांची तुमच्या मॉर्चरीला ठेवू आणि सकाळी आम्ही घेऊन त्यांना आम्ही घरी जाऊ. तिथे आम्हाला सांगण्यात आलं की जागा नाहीये म्हणून, मॉर्चरीमध्ये जागा शिल्लक नाहीये. ते ऐकल्यानंतर तिथे जे उपस्थित नागरिक होते, तिथले स्थानिक नागरिक जमा झाले होते, अंदाजे 5-50 नागरिक जमा झाले होते. त्यांना ते शॉक होता. त्यांनी विचारलं की बाबा अरे ज्या मूळ मालकांनी ही जागा दिलेली आहे, भले ती आम्ही सरकारला दिलेली असो आणि सरकारकडनं त्यांना गेलेली असो, तरी मूळ मालकाची जागा आहे. जे ज्या मालकांचं निधन झालंय, ज्यांचं ऑपरेशन झालंय, ज्यांचं इथं ज्या हॉस्पिटल ऑपरेशन झालंय त्यांचं निधन झालंय, किमान त्यांची बॉडी जर ठेवण्याकरता मॉर्चरीमध्ये जागा नाही म्हणलं, आश्चर्याची गोष्ट आहे. मग त्यांच्यातल्या एकाने तिथले आमचे मित्रच आहे सचिन व्यवहारे, ॲडमिन हेड होते, त्यांना रात्री मला ते 12:30ला फोन केला आणि त्यांना विचारलं की बाबा तिथं मॉर्चरीमध्ये जागा आहे का नाही, जरा माहिती घ्या. त्यांनी खाली प्रशासनाला त्यांची धावपळ सुरू झाली. भाऊसाहेब गेले कळल्यानंतर त्यांची पूर्ण धावपळ सुरू झाली आणि त्यांनी खाली कळवलं
त्या सिनियर डॉक्टरने खाली कळवल्यानंतर तिथं आम्हाला सांगण्यात आलं की जागा आहे, तुम्ही बॉडी ठेवू शकता. बरं. मग मला सांगा प्रसन्नजी, हो. 10 मिनिटापूर्वी ती सांगितली की जागा नाही, नाही, खरं आहे. 10 मिनिटात जागा जो उपलब्ध असेल सिनियर माणसांचे फोन आल्यानंतर, तर आम्ही काय समजायचं? नाही खिलारेजी, आणि मग आमच्या आता हे लक्षात हा आलंय संताप की परवा तुमचा इथं हा अशी घटना संताप घडली तुम्ही असेल. या आता निमित्तानं मी व्यक्त केला. म्हणून तुम्ही मगाशी म्हणलो की केळकर साहेबांची यात चूक नसू शकते. अगदी नाही खिलारेजी, तुमचा हा संताप या निमित्तानं बाहेर आला, हा सगळ्यांच्या मनात आहे. मला सांगा केळकर साहेबांची चूक नसेल, कारण केळकर साहेब, बोला पूर्ण करा. मी यात केळकर साहेबांची चूक म्हणत नाही, पण सिनियर जे तिथे अधिकारी आहेत, सिनियर अधिकाऱ्यांनी खाली आपल्या फ्रंट डेस्कला किंवा जे अधिकारी तिथे तुम्ही नेमलेत त्यांच्यावरती वचक ठेवा ना, किंवा तुम्ही संसारवर चालू द्या की नीतिमत्ता काय असते का नाही. एका म्हणजे ज्याला डार्क ह्युमर म्हणून म्हणतात त्या याच्या अर्थानं पुढे म्हणायचं माझं झालं, असं मत आहे, कुठलंही अर्थात खिलारीजी ज्याला डार्क ह्युमर असं म्हणायचं झालं तर दीनानाथने ना श्रीमंत किंवा जमीन दिली त्यांचाही काही विचार केला नाही, आणि भिसे असतील तर त्यांचाही केला नाही. एका अर्थानं फारच न्यायिक तुलना केली. सगळ्यांना समान न्याय हे फार डार्क ह्युमर या अर्थानं दोघांनाही लागू होतं. खिलाऱ्यांनाही मॉर्गची जागा नाही मिळाली आणि भिसेंना सुद्धा उपचार मिळाले नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.